सागर महादेव चव्हाण राहणार पुढची हाडा आमचा व्यवसाय आहे। ते जनावरचं हाडा आम्ही घेतोय। ते जनावरचे बारके रेडकांची आणि गायांची हाड आहे। कुठल्या रजत नाही घेतली। हाडाचं काय करताय? ते कंपनी आहे ते पार्टीवाले येऊन घेऊन जातात हाडाचे। त्यांनी साखर करायला वापरतात। कोलगेट वगैरे टूथब्रश वगैरे वापरायला त्याला करतात। नमस्कार, बीटेन न्यूज मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत। बेडग येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते व गोरक्षकांनी मिरजहून कुडचीला मृत जनावरांच्या हाडांची गाडी जाताना अडवली, तर यामध्ये गायीची, रेडकांची, म्हैशींची हाडे असल्याचे चालक व गाडीतील व्यक्तींनी सांगितले। या घटनेतील डमडम गाडी क्रमांक KA 23B 3198 असून ड्रायव्हर अस्फाक साहेबलाल तांबोई वय वर्ष 28 राहणार कुडची, सागर महादेव चव्हाण वय वर्ष 32 राहणार कुडची व सुदीप सुरेश कांबळे वय वर्ष 18 राहणार कुडची हे या गाडीमध्ये होते। घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली। गोरक्षकांनी त्या डमडम मधून जनावरांचे अवशेष घेऊन जाणाऱ्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। गोरक्षकांची व बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। पोलिसांकडून पशुवैद्यकीय अधिकारी यांना पाचारण करण्यात आले होते व या हाडांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये गायीचे व इतर जनावरांचे अवशेष दिसतात। तरीही मिरज येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी देण्यात येणार असल्याचे सांगितले। याबाबत गोरक्षक हे नेहमी सतर्क असतात, पण पोलीस प्रशासनाने यावर अंकुश ठेवावा अशी मागणी होत आहे। गोरक्षक कायदा असूनही असा प्रकार कसा घडतो याबाबत तीव्र नाराजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते दिलीप शेगणे, सत्यजित जाधव, विशाल भोरे, सागर पाटील यांनी व्यक्त केली। ही गाडी मिरजवरून येत होती। मिरजवरून येत असताना या गाडीमध्ये वास आल्यावर गाडी आम्ही थांबवली बेडगमध्ये। ड्रायव्हरला विचारलं गाडीत काय असताना त्यानं उर्मटपणे त्याचं उत्तर आलं। उत्तर आलं आम्ही मित्रांनो गाडी थांबवून गाडी चेक केली असताना गाडीमध्ये गोवंश आढळलेला आहे। गोवंश आढळला असताना आम्ही 112ला फोन करून आम्ही कायदेशीर कारवाई करणार मिरज ग्रामीण पोलिस 112ला फोन करून गाडीमधून काय कायदेशीर सांगितले की गोवंश आणि इतर मोठे जनावरांची हाडे असतील स्वतः सांगितले। आम्ही व्हिडिओ बनवून घेतलेला आहे। स्वतः सांगितले गोवंश आहे, त्या गोवंशामधून त्यांनी साखर, तेल आणि कोलगेट बनवायसाठी त्यांनी कुर्चीला नेतो। त्यांच्याकडे लायसन आहे, त्यांनी म्हणतात की गोवंश कट करायचं। त्यांच्या लायसन आहे, त्यांच्या कोणत्या प्रकार लायसन गोवंश कट कर लायसन त्यांना कोण दिलेलं आहे त्याची बी चौकशी व्हावी। गोवंश बंदी आहे कट करायला। कोणत्याही प्रकारचं गोवंश त्याला पूर्णपणे बंदी घातली सरकारने। त्यामुळे त्यांच्याकडे त्यांचे लायसन त्यांनी आहे म्हणतात। ते लायसन आहे म्हणून आम्हाला त्यांनी वारेवरची भाषा करत होते। कोणत्या प्रकार लायसन आहे त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी कसून चौकशी करावी। गाडीची कागदपत्र, गाडीच्या ड्रायव्हरचं लायसन, गाडीचं परमिट पूर्णपणे त्यांनी चेक करून बघायची पुढील कारवाई त्यांनी करावी। अगोदर भरपूर वेळा वाहतूक आढळले। आम्ही मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये त्याची गाड्या पण पकडून दिलेल्या आहेत। याच्या आधी 2 वेळा झालं तर पोलिसांनी बऱ्यापैकी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, पण गाडी कट केलेलं माणूस आम्हाला पहिल्यांदा भेटलंय। त्यामुळे ह्याच्यावर आता कितपत कारवाई होते बघावं लागेल। नमस्कार, माझं नाव नेताजी सागर, मी पशुधन पर्यवेक्षक बेडग येथील आज गोवंश तस्करी करताना एक आपलं छोटा पिकअप पोलिसांनी धरण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रथम दृष्टीने असं आढळून येत आहे की गोवंश मासनी शक्यता आहे। तरी आपल्या याच्यातले काही अवशेष कलेक्ट करून आपल्या मिरज ऑफिसला तपासणीसाठी फॉरेन्सिकला पाठवण्यात येणार आहे आणि ती जी काय पुढील कारवाई असेल ती आमच्या ऑफिसमार्फत केली जाईल।